नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग आजच्या भागात आता आपल्याला ना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता सायलीला इकडे मोतीचूर लाडू खाऊन जबरदस्त उलट्या होत आहेत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. इकडे सायली मध्यरात्री उठलेली असते. मग अर्जुनला पण जाग येते. अर्जुन इकडे तिकडे पाहतो तर सायली कुठे गेली आहे असं अर्जुन विचार करतो. मग इकडे सायलीला मात्र कसं तरी होत असतं. मग ती उठून जरा पाणी पिते. मग इकडं अर्जुनसुद्धा उठतो. अगं सायली, काय झालं आहे तुला? काहीतरी हवं आहे का? पाणी हवं आहे का? मी देऊ का? म्हणून अर्जुन तिला असं म्हणतो. सायली म्हणते, नको आहे मला, पाणी पिलं मी. मला ना कसं तरीच होते. मला ना आत्ता ह्यावेळेस भूक लागलेली आहे. अजबच आहे बाबा, हे डोहाळे कधी पण लागतील असं सायली म्हणत असते. मग इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे ना, बोल, तुला काय खावंसं वाटते? मी आणून देतो तुला. काहीतरी खावंसं वाटते का? चल आपण काहीतरी बघूया. फ्रीजमध्ये आईस्क्रीम सगळं आहे, काजू कतली पण आहे. नको, मला ते नको आहे. मला ना मोतीचूर लाडू खावंसं वाटते. मला आत्ता मोतीचूर लाडू कुठून आणू मी, असं अर्जुन विचारात पडतो. पण तो काही हरकत नाही, पण मी तुझ्यासाठी एवढं करेन, आपल्या बाळासाठी एवढं करेन असं अर्जुन म्हणतो. ठीक आहे, मी मोतीचूर लाडू कुठेतरी आहे का बघतो आणि विचारपूस करून आणून देतो तुला. सायली म्हणते, आत्ता ह्या वेळेस ना सगळे दुकानं पण बंद असतील, कुठे मिळणार मोतीचूर लाडू? पण मला नाही, मला तेच खावंसं वाटते असं सायलीचा खूप हट्ट असतो. अर्जुन मात्र गप्प बसत नाही. तिच्यासाठी आणि आपल्या बाळासाठी प्रयत्न करतच राहतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, माझे एक क्लायंट आहेत, मी त्यांना कॉल करून विचारतो त्यांच्याकडे मिळतील काय. पण त्यांना कॉल करून अर्जुन विचारतो, पण त्यांच्याकडं पण मोतीचूर लाडू नसतात. पण आता अर्जुन काय म्हणतो, अरे काय करायचं आता? मग अर्जुन विचारात पडतो की अर्जुन, आता मी जाऊन बघून येतो मार्केटमध्ये कुठंतरी मिळते का, तुझ्यासाठी आणतो. तू काही टेन्शन करू नकोस, तू काही घाबरू नकोस, मी आणतो. आज तुला मोतीचूर लाडू देणार म्हणजे देणार. सायली खूप खुश. अरे वा, मोतीचूर लाडू, तूप आणि वेलची, वाव किती मस्त कॉम्बिनेशन आहे ना. मला तरी आत्ताच खावं असं वाटले असं सायली म्हणत असते. इकडे अर्जुन तिच्यासाठी मोतीचूर लाडू आणण्यासाठी बाहेर पडलेला असतो. आता तो सगळीकडे शोधाशोध करत असतो, पण एकही दुकान चालू नसतं. सायली म्हणते, मला पण ना कधी पण काही पण खाऊ वाटायला लागले, कसं डोहाळ हे, असं सायली म्हणत असते. पण नाही हा, मला आत्ताच्या आत्ताच मोतीचूर खावं असं वाटते, पण मला आत्ता नाही मिळालं तर मी कसं करू असं सायली विचारात पडलं. सायली मग ती स्वतःला सांगून घेत असते की नाही हा, आपण लक्ष आता दुसरीकडे विचलित करूया. मग तेच डोक्यात असलं की तेच खावं असं वाटते. बघूया आता मिळते का, हे गेलेत ना आणायला, मग हे आणतील की बघूया. मग इकडे सायली म्हणते, कुसुमताईला फोन करते. मग ती कुसुमताईला फोन करते. मध्यरात्री गाढ झोपेत असते. विचारते, झोपली होतीस का गं कुसुमताई? अगं नाही, आपलं ते मला ना झोप लागली होती, थोडा डोळा लागला होता असं कुसुमताई म्हणते. काय गं, काय झाले, तू बरी आहेस ना असं सायलीला ती कुसुमताई विचारते. हो गं कुसुमताई, मी बरी आहे. तुम्ही सगळे झोपलात का? श्वेता रमली का गं तिकडे असं सायली कुसुमताईला म्हणते. हो गं, अगदी श्वेता रमली आहेत, सगळेजण झोपलेले आहेत. तू बरी आहेस ना? हो गं, मी बरी आहे. आणि इकडे पण सगळं बरोबर आहे, मधुभाऊ बरे आहेत ना असं सायली विचारते. इकडे कुसुमताई म्हणते, हो गं, सगळे बरे आहेत. तू काही टेन्शन करू नकोस, तू बिनधास्त. नाही गं, मी आपला सहजच विचारले, जाग आली होती ना म्हणून सहजच विचारले असं म्हणत असते. आणि इकडे त्या श्वेताचं, तुझ्या जागी आहे ना ती श्वेता काळजी करायला, अगदी तुझ्यासारखीच आहे असं कुसुम सायलीला सांगत असते. सायलीला खूप आनंद होतो. बरं, हे ठीक आहे, माझ्या जागी कुणीतरी आलं, माझ्यासारखं काळजी करणारं कोणीतरी आहे तिथं असं सायली मनातल्या मनात म्हणून गप्प फोन ठेवते. तू झोप कुसुमताई, मी तुला करते परत फोन असं सायली म्हणते. इकडे अर्जुन मात्र बिचारा इतका शोधाशोध करत असतो की एकही दुकान उघडं नसतं. आणि 2-3 दुकाने उघडे असतील तरी तिथे मोतीचूर लाडू नव्हते. हे ऐकून अर्जुन जरा आता टेन्शन आलेलं असतं. आता कसं करायचं, माझ्या बायकोला तर आत्ताच मोतीचूर लाडू खायचे आहेत आणि मी कसं करू, आहे देवा कुठेतरी मिळू दे असं म्हणतो. पण इकडे प्रियाचा आता त्या कॉन्स्टेबलला म्हणत असते, मला जरा ना ताई तुमचा फोन द्या की मला फोन करायचा आहे. म्हणून ती त्या कॉन्स्टेबलकडून फोन घेते आणि राकेशला फोन करते.
तिकडे त्या राकेशला फोन करून सांगत असते की काय मी सांगितलेलं प्लॅन तुझ्या डोक्यात आहे ना, मी सांगितलेली गोष्ट तुझ्या लक्षात आहे ना, मग आणून देते, उद्या लवकरात लवकर भेटायला यायचं आहे असं ती त्याला फोन करून सांगत असते. इकडे अर्जुन मात्र आलेला असतो. सायली अगदी आनंदाने विचारते काय मिळाले काय मोतीचूर लाडू. मग इकडे अर्जुन म्हणतो मोतीचूर लाडू तर नाही मिळालेला आहे. मग सायली आता नाराज होते. आता कसं करायचं, मला आत्ताच्या आत्ता खायचं आहे नाही हा, आत्ताच्या आत्ता खायचं आहे. ती अर्जुन समोर असं हट्ट करत असते. अर्जुन म्हणतो मोतीचूर लाडू तर नाही मिळाले आहेत, पण इकडे मोतीचूर लाडू करण्यासाठी जे सामान लागते ना, म्हणजे पीठ लागते ना, ते मिळालेलं आहे, मी करून देतो ना बायको. अर्जुनला तर स्वयंपाकातलं काहीच माहीत नसतं. बिचारे बायको आणि होणाऱ्या बाळासाठी खूप काही प्रयत्न करत असतो. इकडे तो व्हिडिओ बघून मोतीचूर लाडू करणारा असतो. सायलीला खाली घेऊन तिथे बसवतो तो डायनिंग टेबलवरती. मग तो स्वतः मोतीचूर लाडू बनवायला घेतो. इकडं तर सगळं करून मोतीचूर लाडू बनवलेलं असतं, पण बिचाऱ्याला आनंदात हेच विसरलेला असतो की पिठाची एक्सपायरी डेटच बघितलेली नसते. तो अगदी प्रेमाने सायलीसाठी मोतीचूर लाडू करून देतो, पण मात्र पीठ एक्सपायर झालेलं असतं. सायली बिचारी अगदी आनंदाने खाते. मग अर्जुन तिचा आनंद पाहून उड्या मारू लागतो, अगदी सोफ्यावर जाऊन उड्या मारू लागतो. सायली म्हणते वा काय छान आहे ना, अगदी अमृतासारखं आहे, अगदी अमृतासारखं आहे, मी ह्याच्यासारखं सुख कुठं बघितलंच नाही, एवढे छान आहेत मोतीचूर लाडू. अर्जुनचं हे नाचणं बघून सगळेजण उठून आलेले असतात घरातले. कल्पना, अस्मिता, अश्विन सगळे आलेले असतात. काय रे अर्जुन, काय चाललंय तुमच्या दोघांचं, हे मध्यरात्री हे काय अवस्था करून बसलेला आहेस तुझी. मग असं अर्जुन म्हणतो की ना सायलीला ना मोतीचूर लाडू खायचे होते, मग मी तिच्यासाठी हे बनवून दिले असं अर्जुन म्हणतो. सायली आता लाजते तिकडे, कारण नवरा तिचा डोहाळे पुरवत असतो. मग इकडे अस्मिता म्हणते बरोबर आहे ना, एवढ्या मध्यरात्री मोतीचूर लाडू कुठे मिळणार, मग त्यासाठी अर्जुनने करून दिलेले आहे असं अस्मिता म्हणते. इकडं त्या आश्रमात त्या मुलीने चोरून फोन कुणाला तरी लावलेला असतो. मग त्या श्वेताचं पण तेच डाव असतं. ती पण चोरून सगळंच इथलं सगळं तिला प्रियाला सांगायचं असतं. काय काय घडलं, जे काही घडलं ते सगळंच तिला प्रियापर्यंत पोचवायचं असतं. मग इकडं ती मुलगी फोनवर बोलून चोरून फोन उशीखाली ठेवून कुठेतरी रूममध्ये जाते. मग इकडे ती श्वेता आता ती मुलगी काय केली हे बघण्यासाठी तिचा फोन नाही तर तिचा पाठलाग करत असते. ती तर आता गेलेली असते, सापडते म्हणून ती काय करते, तिचा उशीखालचा फोन घेत असते. तितक्या आत कुसुम उठते. काय गं श्वेता असं म्हणते. मग ती एकदम दचकून जाते. श्वेता आता काय होईल माझं असं म्हणून ती दचकून जाते. मग कुसुम म्हणते की तिला म्हणते मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, चल जरा तिकडे. मग कुसुम तिला समजावून सांगते अगं काही नाही आहे ना, तू इथे नवीन आहेस ना, सगळं विसरणं थोडं कठीण आहे गं, तुला तुझ्या सगळ्यांची आठवण येत राहतील, पण ते लोक तसे आहेत ना, तू काय करणार, त्यामुळे तुला स्ट्रॉंग व्हायला लागेल. मी पण तशीच होते गं, माझं पण लग्न झालं होतं, मी ना आता स्ट्रॉंग झालेली आहे, कारण ते सगळं विचार करत बसलं तर आपलं आयुष्य बरबाद होईल असं कुसुम तिला समजावून सांगते. पण त्या श्वेताचं वेगळंच डाव असतं, तिच्या मनात वेगळंच असतं. त्या कुसुम बिचारी प्रेमाने तिला समजावून सांगत असते. श्वेता मात्र तिला मान डोलावून गप्प बसते. हो गं हो असं म्हणत असते. पण इकडे कुसुम म्हणते ठीक आहे, काही टेन्शन काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी, तू झोप आता. म्हणून सगळे झोपतात. इकडे अस्मिता म्हणत होते वा रे वा, तुझ्यासारखा नवरा ना अर्जुन सगळ्यांना मिळो अशीच माझी इच्छा आहे. मग इकडं अर्जुन म्हणतो मामा बघितलंस, मी माझ्या बाळासाठी काहीही करू शकतो, मी वर्ल्ड्स बेस्ट डॅड आहे. हे म्हणल्यावर सगळेजण इकडं खूप खुश होतात आणि हसतात. हो रे, तू वर्ल्ड्स बेस्ट डॅड आहेचच. मग सायलीसुद्धा म्हणते हो बघ हां बाळा, तुझे पप्पा खूप चांगले आहेत, वर्ल्ड्स बेस्ट डॅड आहेत, अगदी तुझ्यासाठी मध्यरात्री पण काही करून देऊ शकतात असं म्हणतात. तिकडे सगळेजण आश्रममध्ये झोपलेले असतात. परत त्या श्वेताचं काहीतरी डोक्यात चाललेलं असतं. ती म्हणत असते की आता मी कसं पुरावे गोळा करू, प्रियापर्यंत कसं पोचू, प्रियाला तर कॉल करायचा आहे असं ती म्हणत असते. इकडे आता कॉल करायचं असतं असं ती म्हणत असते. अर्जुन सायली आता लाडू खाऊन आलेले असतात. इकडं सायलीला मात्र कसं तरी होते असं अर्जुनला म्हणते. मग आधी म्हणलेली असते
खूप छान खूप छान झालेले मोतीचूर लाडू असं म्हणत असते. पण तितक्यात सायलीला तर उलट्या होऊ लागतात. सायली पळत पळत बाथरूममध्ये जाते. "अगं सायली काय झालं तुला? काय झालं?" असं म्हणत असतो. मग तिला कसं तरी झालेलं असं म्हणून ती बाथरूमला जाते. तितक्यात कल्पना किचन आवरायला म्हणून किचनमध्ये आलेली असते. ती किचन आवरता आवरता म्हणते की आता अर्जुनने तिच्यासाठी सायलीसाठी मोतीचूर लाडू केले ना, किती प्रेम आहे बायकोवर, दोघं असेच राहो असं ती म्हणत असते. पण तितक्यात ती त्या पिठावरची एक्सपायरी डेट बघते आणि म्हणते, "अरे अर्जुनने सायलीला ह्या पिठाचे मोतीचूर लाडू करून दिले की काय? आता मी अरे देवा कसं करू मी? हे तर एक्सपायर झाले. बिचाऱ्या सायलीला काही झालं तर नाही ना?" मग असं म्हणून ती म्हणत असते की मी आता अश्विनलाच घेऊन जाते आणि बिचाऱ्या सायलीला काहीतरी होत असेल तर तात्काळ अश्विनने काहीतरी ट्रीटमेंट करेल तिला असं ती म्हणत असते. मग इकडे एक्सपायर पीठ बघून ती ते पीठ घेऊन अश्विनला घेऊन सायली आणि अर्जुनच्या रूमवर जाते. अर्जुन तर सायलीची वाट बघत थांबलेला असतो बाथरूमच्या बाहेर. सायली मात्र तिथे भरपूर उलट्या करत असते. मग इकडे कल्पना, अश्विन सगळे अर्जुन आणि सायलीच्या रूमपर्यंत पोचतात. तितक्यात सायलीला उलट्या होऊ लागलेल्या असतात. मग खूप घाबरलेला असतो आता अर्जुन. जेव्हा अर्जुनला कळतं की ते पीठ एक्सपायर झालेलं आहे, तेव्हा अर्जुन खूप घाबरतो. मग अर्जुन म्हणतो की अरे देवा आता काय करायचं? अर्जुनला तर इतकं टेन्शन आलेलं असतं की आता सायलीला काहीतरी झालं तरी मी काय करू? मी कसं करू? असं अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. आता येणाऱ्या भागात हेच पाहायला मिळणार आहे की आता सायलीला काय होते ते पाहूयाच. पण इकडे प्रिया तर आता खोटं नाटक करून जेलमधून बाहेर येणार आहे. आता ती जेलमधून बाहेर आली तर श्वेता तर तिला सगळं सांगायला त्यांच्या वात्सल्य आश्रमात असते. सायलीबद्दल पिन टू पिन ती सांगणार असते. प्रिया म्हणते, "आता बघ सायली, मी तुझं काय करते तुला समजणार पण नाही. मी कुठे आहे, काय आहे, काहीसुद्धा तुला समजणार आहे. जसं की तू माझ्यासोबत वागली आहेस ना, मी पण तुझ्यासोबत तसंच वागून जाऊ. नाही तुला जेलमध्ये पाठवलं तर नावाची प्रिया नाही मी." असं प्रिया स्वतः चॅलेंज देते. आणि इकडे ही श्वेता सगळं सांगत असते की असं असं घडलं, आता मी आत्ताच्या आत्ता तू माझ्याकडे ये असं प्रिया श्वेताला म्हणत असते. पण श्वेता म्हणते आत्ता? मग तितक्यात सायली तिच्या पाठीमागे येते. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे मित्रांनो. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग.